नांदेडमधील मुखेड तालुक्याचे भूमिपुत्र आणि भारत यात्री डॉक्टर श्रावण रॅपणवाड यांनी पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी अनोखा मदतीचा हात पुढे केलाय। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि प्रदेश महासचिव डॉक्टर श्रावण रॅपणवाड यांच्या वाढदिवसानिमित्त जाहिराती, हार, शाल आणि इतर खर्चाला फाटा देत पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे किटचे वाटप करून साधेपणाने वाढदिवस साजरा करण्यात आलाय। मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्प क्षेत्रात मागील पंधरवड्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली। या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने वाढदिवसाचा खर्च टाळून पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष यशपाल भिंगे, प्रदेश महासचिव सुरेंद्र घोडजकर, डॉक्टर रेखाताई चव्हाण, डॉक्टर दिनेश निखाते यांच्या हस्ते लेंडी प्रकल्पातील हसनाळ, भिंगोली, भेंडेगाव, भाटापूर, रावणगाव आदी पुढील गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचे मनोबल वाढविण्यात आले। या किटमध्ये बॅग, कंपास, वह्या, पेन आणि इतर साहित्याचा समावेश होता। यावेळी मुखेड काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजीव पाटील रावणगावकर, संभाजी पाटील उंद्रीकर, नांदेड कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण, मुखेड शहराध्यक्ष हनुमंत नारनाळीकर, ललिता कुंभार, जेसिका शिंदे, इम्रान पठाण, जयप्रकाश कानगुले, बालाजी वाडेकर, बालाजी साबणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। या जलसंकटामुळे शेती आणि जनजीवनाचे मोठे नुकसान झाले। अशा कठीण परिस्थितीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केलेली ही मदत विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक मोठा दिलासा ठरली आहे। याशिवाय मुखेड शहरात ज्येष्ठ नागरिकांना 500 छत्री वाटप करून आणि फुले नगर भागात गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटून वाढदिवस साजरा करण्यात आला। उन्हाळा असो किंवा पावसाळा, रस्त्यावर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ही छत्री भेट देण्यात आली। यावेळी डॉक्टर APJ अब्दुल कलाम समाज सेवा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। डॉक्टर श्रावण रॅपणवाड काँग्रेस पक्षाचे महासचिव आपल्या सोबत आहेत। त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांनी विविध ठिकाणी विविध उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत। सर, एकंदरीत आपल्या वाढदिवसानिमित्त कोणते कोणते उपक्रम राबवण्यात आलेले आहेत? काल आमचे प्रदेशाध्यक्ष काँग्रेस कमिटीचे माननीय हर्षवर्धनजी सपकाळ यांचाही वाढदिवस होता आणि माझा आज वाढदिवस असल्यामुळे काल माझ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आणि हर्षवर्धन सपकाळांच्या वाढदिवसानिमित्त पूरग्रस्त परिसरातील जे 8 गावे बुडीत होते त्या 8 गावामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आबाळ झाली होती। विद्यार्थ्यांचे दफ्तर वगैरे सगळे भिजून बेचिराग झाले होते। त्यामुळे आम्ही शैक्षणिक साहित्याचं वाटप करून पूर्ण लेंडी प्रकल्पग्रस्त पूरग्रस्त विद्यार्थ्यांना एक दिलासा देण्याचं काम आम्ही काल केलं। त्यानंतर मुखेड शहरातून सुद्धा पाणी मोठ्या प्रमाणात गेलं होतं। विशेषतः फुलेनगरमध्ये पूर्ण जीवन विस्कळीत झालेलं आहे। त्या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांना आणि विशेषतः आज महालक्ष्मी आहेत म्हणून आम्ही विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं। त्याशिवाय आज शहरामध्ये जे 60 वर्षाच्या पुढचे वयोवृद्ध नागरिक आहेत त्या नागरिकांना आम्ही छत्र्यांचं वाटप करून 200 छत्र्या या ठिकाणी नागरिकांना वाटप करून आम्ही त्यांना एक आधार किंवा छत्र देण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। आज मुखेड तालुका पूरग्रस्त असल्यामुळे वाढदिवसाचे हार, शाल, तुरे, शाल हे आम्ही घेतलेले नाहीत आणि वाढदिवस कसल्याच प्रकारचे साजरा न करता समाजोपयोगी उपक्रमाद्वारे आम्ही आजचा वाढदिवस साजरा केलेला आहे। प्रतिनिधी मुजीब सय्यद, NTV न्यूज मराठी, मुखेड, नांदेड।